मत्ती याचा 20:28 ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. येस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वराचा पुत्र, हो ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र, जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त हा मानवरूपी या जगामध्ये आला होता तेव्हाच परमेश्वराला असे इथे संबोधण्यात आलं आहे की तो मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही. होय माझ्या बहीण भावांनो, येशू ख्रिस्त जेव्हा मानवरूपी या जगामध्ये होते तेव्हा त्यांनी कोणत्याच मानवाकडून स्वतःची सेवाही करून घेतलेली नाही प्रियांनो. तर त्यांनी इतरांना सेवा देण्यास, सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. यस, आमेन. होय माझ्या बहीण भावांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने मानवरूपी जगात असताना कधीच आपल्याकडून किंवा इतरांकडून सेवा घेतली नाही. तर सदैव त्यांनी इतरांची, पुष्कळांची, गोरगरिबांची, दीनांची सेवा केली. एवढंच नाही माझ्या प्रियांनो, तर त्यांनी स्वतःच्या शिष्यांचे सुद्धा आपल्या हाताने पाय धुतले आहेत. हो माझ्या बहीण भावांनो, किती अद्भुत हे वचन आहे, किती अद्भुत आपला परमेश्वर पिता आहे, आपला रचयिता, निर्माण करता महान असा परमेश्वर आणि यहोवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी अर्पला आहे. की किती अद्भुत आहे पहा हे वचन, की तो इतरांना परमेश्वराने सेवा केली, चंगाई दिली. ज्यांना समाजाने धिक्कारलं होतं, ज्यांना समाज हा वाईट वागणूक देत होता, तशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ केलं माझ्या प्रियांनो. होय, कुष्ठरोगी असू द्या, आंधळा असू द्या, लंगडा असू द्या, खोळे असू द्या, जे ह्या आपण जे जगिक जीवन जगतो इथे जे समाजाची रचना आहे की चांगल्याचा बोलबाला आणि गोरगरिबांचं छळ होतं प्रियांनो, तर तिथे प्रभू येशू ख्रिस्ताने हे अद्भुत उदाहरण आपल्यासाठी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बलिदान म्हणजे क्रूस खांबावरती दिलेला आपला प्राण. हो माझ्या प्रियांनो, किती अद्भुत आहे आपल्या पापांसाठी. होय, कारण मनुष्य हा जन्मताच पापी आहे. तो त्याच्या कळत न कळत हे पाप करतच असतो, त्याच्याकडनं होतच असतात पाप, चुका. हो माझ्या बहीण भावांनो, तर परमेश्वराने आपल्या पापासाठी, होय आपल्या मनुष्य जातीच्या पापासाठी स्वतःचं बलिदान दिलं माझ्या बहीण भावांनो. हे बलिदान आपण कधीच विसरता कामा नये, कारण खूप अद्भुत परमेश्वराने हे कार्य केलेलं आहे की यहोवा परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी अर्पण केलं. आपण जगिक माता पिता असून ह्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही प्रियांनो. जर कुणी एखाद्या व्यक्तीने, मुलाने आपल्या लेकराला काही बोललं तर आपण तिथे त्याचा धावा करतो, त्याला विचारायला जातो. तर पहा, एकुलता एक पुत्राचं इतका छळ होऊन, इतक्या मरण यातना क्रूस खांबावरती वधल्या जाणं, हे खूप असह्य वेदना आहेत पित्यासाठी आणि पुत्रासाठी. होय माझ्या बहीण भावांनो, म्हणूनच प्रभू येशू एका ठिकाणी म्हणतो की हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा पायालामचपासून दूर कर. हो, कारण प्रभूला माहीत होतं, येशू ख्रिस्ताला माहीत होतं की त्यांचे काय हाल अपेष्टा होणार आहेत. तर त्यामुळे परमेश्वर हे असं उच्चारण करतोय माझ्या बहीण भावांनो. तर आपण कधीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला विसरू नये, कारण त्यांनी आपला प्राण आपल्या पापांसाठी अर्पण केला आहे. का तर जगामध्ये कोणाचाच नाश होऊ नये, ही आपल्या प्रभू पवित्र परमेश्वराची ही इच्छा आहे. हो, यहोवा परमेश्वराची इच्छा आहे की कोणाचाच नाश होऊ नये. तर आपण या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊ. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राज्य. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसामध्ये अद्भुत वचन दिलंस माझ्या बाप्पा, की तुझं वचन काय सांगत आहे परमेश्वरा, की मनुष्याचा पुत्र हा सेवा करून घेण्यास नाही माझ्या राजा, तर इतरांना, पुष्कळांना सेवा देण्यास आणि इतरांच्या पुष्कळांच्या खंडणीसाठी तो आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आम्हामज पापासाठी तू क्रूसावरती गेलास माझ्या राजा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आमच्या प्रत्येक जीवनातील अडचणीला तू जाणणारा बाप आहेस. त्या प्रत्येक अडचणीतनं आम्हाला तू बाहेर काढतोस माझ्या राजा. हो प्रभू, तू किती महान आहेस, तुझं वर्णन करायला शब्द कमी पडतात माझ्या राजा. हो दे बाप्पा,
तू दिलेल्या बलिदानाबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा, कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी माझी बहीण भाऊ आज आजारी आहेत माझ्या राजा, नासरीत येशूच्या नावामध्ये त्यांचे आजार तू बरे करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी त्रस्त आहेत, कर्जात आहेत, अडचणीत आहेत, त्या सर्वांचे तू मार्ग मोकळे करणार आहेस यस राजा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो माझ्या राजा, ह्या अद्भुत वचनासाठी तू दिलेल्या बलिदानाला आम्ही कधीच विसरू नये असं आम्हाला तू शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी रंजले गांजले आहेत बाप्पा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचव माझ्या राजा. तुझ्या वचनाचा उद्धार स्वार्थ करावे असं आम्हाला तू शक्ती, बळ दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.